हे बघा, मी पहिल्यांदा विनम्रपणे सर्व संबंध महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे आंदोलन आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आहे. मराठा समाजाला जे आंदोलन पाहिजे, जी की कुणबी नोंदी आहे, ज्या आंदोलन करून जे आरक्षण पाहिजे, या आरक्षणासाठी मराठा समाजाची मागणी आहे. ही मागणी घेऊन आदरणीय मनोजदादा जरांगे मुंबईपर्यंत आले. त्यांनी मागील 4 महिन्यापूर्वी ह्या आंदोलनाचा इशारा शासनाला दिला होता की असं जर नाही झालं, कारण ते वर्षानुवर्षे ही मागणी मान्य व्हावी याच्यासाठी आंदोलन करतायत. सरकारने मागच्या काळात सुद्धा एक वेळेस त्यांना आंदोलनाला त्यांना वाशीमध्ये गुलाल उधळायला लावला. सगळे सोयऱ्यांचा जी आर काढला. तो जी आर कुठे आहे? जे काही राज्य शासनामधील काही प्रतिनिधी बोलतायत, त्यांना माझी विनंती आहे, विनम्र विनंती आहे की तुम्ही तो त्या जी आर जो काढला होता त्या जी आरचं काय झालं? ते जी आर कुठे आहे? त्याच्यात काहीतरी वेगळा पटा फोडला जातो. तुम्ही सगळे सोयरे असा जी आर काढला आणि सर्व मराठा समाजाची फसवणूक केली. त्याचा त्याचा विषय कुठे आहे? तो विषय संपला पाहिजे होता. त्याच्यानंतर काय तर म्हणलं, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. तुम्ही जे सरकारनं आरक्षण दिलं त्या आरक्षणाची मागणी या आंदोलकाची नाहीये. या आंदोलकाची मागणी काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अंमलबजावणी केली का नाहीये? त्या आंदोलनाच्या मागणीप्रमाणे जर तुम्ही अंमलबजावणी केली असती तर ही वेळ डबल आली नसती. ठीक आहे, पण तुम्हाला करता येत नव्हती तर मग तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कसं जी आर ची कॉपी काय काय दिलं, काय बरं एवढंच काय केलं त्यांना? स्वतः जाऊन उपोषण सोडवलं, स्वतः काय काय केलं, मग परत त्यांना कोण आडवं आलं, कसं झालं, का झालं, ही काय मला सांगता यायचं नाहीये. त्याच्यामुळं ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण कमी करायचं नाही. मी तमाम ओबीसी बांधवांना पण विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो की जर समजा ओबीसीचा, मग ते काय म्हणतो तुम्ही, आरक्षणची कॅप जी आहे ती का काढत नाही सरकार? केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे. बिहारमध्ये सुद्धा आरक्षण 50% जास्त मंजूर झालं. तामिळनाडूला आहे जुनं. मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये करायला केंद्रामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सांगेल. आता मी आतापर्यंत आंदोलनाच्या बाबतीत कधीही बोललो नाहीये. मी फक्त बजरंग सोनवणे म्हणून बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा खासदार म्हणून मी आपल्याला सांगेल की जर तुम्ही केंद्रामध्ये तसं बिल आणलं की याची मर्यादा वाढवायचं, तर आम्ही पक्षाला सांगू, पक्षाला विनंती करू, आणि पक्ष आमचा पक्षाच्या वतीने बोलतो की पक्षाचा सुद्धा या विधेयकाला पाठिंबा असेल, असं मी जाहीरपणे तुम्हाला सर्वांना सांगतो. नाही, मला विनम्रपणे सांगायचंय की तुम्ही ज्यांचे ज्यांचे कुणाचे नाव घेताल त्यांच्यावर मला काय बोललं पाहिजे, का बोललं पाहिजे त्यांच्यावर? जे एकदा एखाद्या गोष्टीचं आंदोलन त्यांनी करू देत, कधी उतरू देत, ही लोकशाही पद्धतीनं प्रत्येकाला अधिकार आहे. त्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन करतायत. आता त्यांना कुणी आम्ही अडवलंय का? आमचा काय विषय? आम्ही सरकारमध्ये आहे. कमी काय आहे की आम्ही कुणी अडवलंय? आम्ही कोण म्हणलं आंदोलन करू नका? ते त्यांचा अधिकार असेल, त्यांना जर संविधानात दिलेला अधिकार आहे तर ते करू शकतील. मी त्यांच्यावर बोलावं असं मला नाही वाटत. मी त्यांच्यावर नाही बोलत. हे बघा, जैसी ज्यांची वृत्ती ते सर्वांशी तैसेच पाहते. त्यांना रसद कुणीतरी पुरवून ते मैदानात येत असतील म्हणून ते आम्हाला म्हणतात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी काही एक कुठली रसद काय पुरवली त्याचा एखादा पुरावा द्यावा. कोण का? आम्ही रसद म्हणजे मी मराठा सेवक, मराठा समाजाचा घटक म्हणून या आंदोलनात आहे असं पहिल्या दिवसापासून सांगितलं आणि मी शेवटपर्यंत राहणार, त्याच्यात वाद नाहीये. पण विनाकारण कुणीतरी याचं राजकीय भांडवल करतात. काही लोक बरंच वेगळे वेगळे बरळतात. माझे त्या सर्व भाजपच्या भक्तांना किंवा आदरणीय कुठल्याही गोष्टीचं भांडवल करतात. कशासाठी? आज मागणी काय आहे? आज तुम्ही उपसमितीची बैठक, समिती नेमून किती दिवस झालं? आदरणीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती आता नवीन गठीत केली. त्या समितीनं बैठक याच्या अगोदर घेऊन एखादं शिष्टमंडळ पाठवून किंवा काय आंदोलन किती दिवसानं ते सांगत होते, एकदा 27ला मी निघलो तर मुंबईत येणार. मग ते मुंबईत येत आहेत. आणखी अर्ध्यावर लोक रस्त्यानेच आहेत. अर्ध्यावर लोक जातात, पुण्यात मुक्काम करतात. काही जण पुण्यापर्यंत येत आहेत वापस, कारण त्यांना त्या गाड्या पुढे जात नाहीत, रोड जाम होणे म्हणून. मुंबईच्या लोकांना सुद्धा, पब्लिकला त्रास होणे याची सुद्धा काळजी घेत आहेत. महानगरपालिकेच्या समोर काही लोक उभे आहेत, काही जिथं पार्किंगची व्यवस्था केली तिथं काही लोक जात आहेत. मुंबईच्या चहूबाजूनी लोकांचा लोंढा चालू आहे. आजही लोक आणखी पुण्याहून गाड्या इकडे येत आहेत मुंबईकडे, मुंबईकडून काही पुण्यात मुक्कामाला जात आहेत. जिथं जिथं जागा मिळेल तिथं ट्रॉफिक मोकळी करून लोक जायची राहायची व्यवस्था करतात. अहो, या सरकारने यांना कुठं पाणी नाही. बघा, खाऊ गल्ल्या मुंबईमध्ये किती आहेत? तुम्ही मुंबईत राहतात, मी पण, मला वाटतं आता 35-40 वर्ष झालं मुंबईत येतोय. एवढे वडापावचे गाडे असायचे, कुठले काय काय असायचे, एक गाडा मुंबईत नाहीये हो. मग जाणीवपूर्वक त्रास द्यायचा.
तुम्ही काय सरकार पैसे देणार होतं? त्याला रसद पुरवली म्हणतात. अरे लोक उपाशी मारायचे तुम्हाला, म्हणजे लोकांसाठी. या लोकांच्या डोक्यात नाही जाणार. कोण्याही पक्षाचा असू द्या, आज मराठा समाजाचा कार्यकर्ता, मराठा समाजाचा सेवक म्हणून तो तिथं मुंबईत आलाय. जे तुम्ही राजकर्ते पदावर बसलात ना, त्यांना सुद्धा मतदान या लोकांनी दिलेलं आहे. चाहे आम्हाला तर देऊ देत, आम्हाला तर दिलंच म्हणतो आम्ही, तर कबूलच करतो, पण तुम्हाला पण दिलंय. तुम्ही या लोकांचे हाल कोण थांबवणार? मी जाहीरपणे सांगतो, जी मनोजदादा जरांगे पाटलांची मागणी आहे, त्या मागणीला माझा जाहीर पाठिंबा आहे. मला एकच वाटतंय की मनोजदादा जरांगे पाटलांची जी मागणी आहे, त्या मागणीला मराठा सेवक म्हणून माझा पाठिंबा आहे.